मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केलेले आहे। प्रहार संघटना मात्र दिव्यांगाची असेल किंवा कामगार संघटना असेल किंवा सामाजिक संघटना असेल ही मात्र वेगळी ठेवलेली आहे। प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज बच्चूभाऊंना भविष्यात मंत्रिपद 6 महिन्यानंतर ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस मंत्रिपद आणि आता आमदारकी मिळालेली आहे। शिंदे साहेबांनी हिऱ्याची पारख केलेली आहे। त्या प्रदेशचे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल यामध्ये शिवसेनेची व्याप्ती कशी वाढवता येईल आणि आदरणीय बच्चूभाऊंच्या वरद हस्ताखाली बच्चूभाऊ आमचे वड आहेत, एका वडाच्या छायेखाली आम्ही लहानाचं मोठं झालेलो आहोत। आम्ही पण आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना प्रहार संघटनेच्या माध्यमातून कशी व्याप्ती वाढवता येईल आणि कशी आम्हाला म्हणजे शिवसेनेकडून जे काय आम्हाला म्हणजे फार मोठी मदत सुद्धा होणार आहे। भविष्यात जर आम्ही ह्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलो तर आमचे कामं सुद्धा होणार आहेत। भविष्यात आम्हाला म्हणजे जे काही आमची अडीअडचणी असतील, उदाहरणार्थ दिव्यांग मंत्रालय ही फार मोठी म्हणजे दिव्यांग मंत्रालयाला डोनेशन मिळणार आहे, दिव्यांग मंत्रालयाला म्हणजे दिव्यांगांना न्याय मिळणार आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे, कर्जमाफी मिळणार आहे। त्यासाठी आज बच्चूभाऊंनी आमदारकी बहाल केलेले शिंदे साहेबांनी आणि त्यामार्फत आम्ही पण शिंदे सेनेची व्याप्ती कशी वाढवता येईल या प्रहार जनशक्ती पक्ष असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून बघू आम्ही।